वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु शारदवलया शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिवि देवे सदा वन्दिता। सामन्पातु सरस्वती भगवती निशेष जड्यपहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी सैरशीर साष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेला आपण सुरुवात करत आहोत। आजचा सेवेचा भाग आहे क्रमांक 103। मागे क्रमांक 102 मध्ये आपण श्रवण केलं दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील पूर्ण ग्रंथ पाहिला विना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी। या ओळीवर आपण थोडक्यात चिंतन केलं आणि त्याच चिंतनाला धरून आज आपण पुढे चिंतन करणार आहोत। दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 22वी ओवी आणि त्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी। या ठिकाणी समर्थ ओळख करून देत असताना आपल्याला सांगतात की बाबा रे, हा ग्रंथ तर तुम्ही पूर्ण पहा आणि संतांचे जे ग्रंथ आहेत संतांचं जे वाङ्मय आहे ते आपण पूर्ण बघितलंच पाहिजे। पण आपल्या संसार प्रपंचामध्ये प्रत्येक कार्य करत असताना प्रत्येक गोष्ट काही करत असताना तिथे सुद्धा आपण पूर्ण बघितली पाहिजे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायचे येतात जर पूर्ण बघितली नाही तर। म्हणून संत तुम्हाला ओळख करून देतात की बाबा रे, कुठलीही गोष्ट असू द्या, जर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचं, आयुष्याचं जर सार्थक करायचं आहे तर ज्या पद्धतीने संतांनी कार्य केलं, ज्या पद्धतीने साधू पुरुषांनी कार्य केलं, त्याच पद्धतीने कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे, मग परमार्थ असो वा समाज सेवा असो। कारण पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे, असं समर्थन या दासबोधामध्ये मांडलेलं आहे। मग आपण शोधलं पाहिजे की आपण आयुष्यभर जे करतोय, जी काही धावपळ करतोय, आयुष्यभर जे काही आपण आपल्या संसारासाठी, आपल्या प्रपंचासाठी, आपल्या देहासाठी आपण करतोय ते सत्य आहे की असत्य आहे। आणि आपण मागे चिंतन केलं की असत्यावर आपला लगेचच विश्वास बसतो, असत्य कार्य करण्यासाठी लगेचच माणसाची वाटचाल सुरुवात होते, परंतु सत्य कार्याकडे यायचं, सत्य कार्याकडे वळायचं म्हटल्यानंतर परत परत त्याला निरूपण द्यावं लागतंय, परत परत त्या ठिकाणी जाणीव निर्माण करून द्यावी लागते। ज्या पद्धतीने एखाद्या नावेमध्ये अनेक माणसं बसलेली आहेत आणि तो नावाडी सुद्धा तो वलवतोय, ज्या दिशेने पाहिजे त्या दिशेने बरोबर जात आहे ती नाव, पण अगदीच मध्यभागी गेल्यानंतर जर त्या नावेला कुठेतरी होल पडला आणि जर नावेमध्ये पाणी यायला सुरुवात झाली तर मग मात्र कितीही जरी त्या नावाड्याने प्रयत्न केले वल्ले वलवायचे, अजून कुठे फिरवायचे, जर नावेतच पाणी आलं तर ती नाव बुडल्याशिवाय राहत नाही। त्याच पद्धतीने आपण आपल्या आयुष्याची कर्म करत असताना, आपल्या जीवनाची कर्म करत असताना, परमार्थ करत असताना, अध्यात्मामध्ये कार्य करत असताना, भक्ती करत असताना जर भगवत वचनावर आपला विश्वास नसेल, आपण जी साधना करतो त्या साधनेवर जर आपला विश्वास नसेल तर आयुष्यभर जरी नाव वल्ले वलवले, आयुष्यभर जरी वल्ले वलवले, जर विश्वास नसेल तर या भवसागरामध्ये आपले नाव बुडल्याशिवाय राहणार नाही।
म्हणून विश्वास महत्वाचा आहे आणि तो विश्वासाची ओळख समर्थांनी याच्या अगोदरच्या ओळीमध्ये करून दिलेली आहे. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. आपण विश्वास का ठेवत नाही, आपला विश्वास का बसत नाही, आपण या भगवत वचनावर विश्वास ठेवायला का तयार होत नाही, त्याला कारण म्हणजे आपण ते पूर्ण पाहत नाही. म्हणून जर पूर्ण बघितलं, पूर्ण जर त्याचा आपण अभ्यास केला तर नक्कीच त्याच्यावर आपला विश्वास राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महत्वाचं काय आहे की जर भगवत वचनावर आपला विश्वासच नसेल, जी साधना आपण करतोय त्या साधनेवर जर आपला विश्वासच नसेल, तर ज्या पद्धतीने एखाद्या नावेला होल पडल्यानंतर त्यात पाणी येतंय आणि पाणी आल्यानंतर तो नावाडी किती जरी वल्ले वळवले त्याने तरी त्याचा उपयोग काही होत नसतो. नावेतच जर पाणी येत असेल तर वल्ले वळवून करणार काय. त्याच पद्धतीने त्या भगवत वचनावर जर आपला विश्वास नसेल, जी साधना आपण करतोय, जी उपासना आपण करतोय, जी भक्ती आपण करतोय, जे ग्रंथ वाचन आपण करतोय, ज्या ग्रंथाचं पारायण आपण करतोय, त्या वचनावरच जर आपला विश्वास नसेल, त्या ठिकाणी जर आपल्या त्या साधनेवर जर आपला विश्वास नसेल, तर आयुष्यभर किती जरी वल्ले वलवले, म्हणजे किती जरी ते प्रयत्न केले, किती जरी ते कार्य केलं, तरी प्राप्ती नावे मात्र शून्य होणार. काय मिळणार त्याच्यातून आपल्याला. म्हणून समर्थाने मांडलेला आहे विश्वासता निरूपणी मोक्ष लाभे तत्क्षणी. विश्वास महत्वाचा आहे आणि तो विश्वास आपला का बसत नाही, त्याला कारण म्हणजे आपण पूर्ण ग्रंथ पाहत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट पूर्ण जर बघितली नाही तर शेवटी त्या ठिकाणी आपल्याला दुःख प्राप्त होते. बघा ना, आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये वाटचाल करत असताना आयुष्यभर आपण काबाड कष्ट करत असतोय. बरं, कशासाठी हे सगळं करतोय? सुख प्राप्त व्हावं म्हणून, सुख मिळावं म्हणून. आयुष्यभर आपली धावपळ चालू असते, आयुष्यभर आपण सगळे काही कर्म कार्य करत असतो. पण कधीतरी या गोष्टीचा आपण अभ्यास केलाय का की अशीच धावपळ ज्यांनी केली आतापर्यंत, फक्त संसारासाठीच कार्य केलं, फक्त प्रपंचासाठीच कार्य केलं, फक्त आपल्या उद्योगधंद्यासाठीच कार्य केलं, त्यांना सुखाची प्राप्ती झाली का? हे पूर्ण आपण आतापर्यंत बघितलंय का? आपण आपल्या आयुष्याचा, आपण आपल्या जीवनाचा पूर्ण अभ्यास केलाय का? की आतापर्यंत आपण जे काही करत आलोय ते सुखासाठीच करत आलोय, सुख मिळावं म्हणून, सुख प्राप्त व्हावं म्हणून. आई वडिलांना हे वाटतंय की माझा मुलगा एकदा करता कमवता झाला की तो सुखी होईल. पण ज्या पद्धतीने तो मोठा होतोय, करता कमवता होतोय, जरी नोकरी लागेपर्यंत त्याला तो टेन्शन असतोय, तो चिंता असते, चिंताग्रस्त असतोय. नोकरी लागली तरी पण मिळालेल्या नोकरीमध्ये समाधान नसतंय. 15,000 पगार, काहींना 20,000 पगार, काहींना 25,000 पगार, अगदी 50-60 हजार पगार घेणारे, मंथली महिन्याला 60-70 हजार रुपये पगार घेणारे पण समाधानी नाहीत. त्यांनाही असं वाटतं की ओव्हर टाइम करून अजून पगार जास्त मिळावं. कारण का, तर माणसाच्या गरजाही वाढतात, अपेक्षाही वाढतात. आणि गरजा वाढल्या, अपेक्षा वाढल्या की मग त्या पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या धावपळी माणसाला कराव्या लागतात. मग आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा जरी अभ्यास केला तरी मनुष्य आयुष्यभर जी काही धावपळ करतो त्याच्यातून माणसाला सुख प्राप्त झालंय का? सुख मिळालंय का त्याच्यातून त्याला? हा शोध आपण घेतला पाहिजे. हा संपूर्ण आयुष्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. लोक मरो जाती, वडिले गेली ही प्रचिती. त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा दुजा सो शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. अर्थातच त्या ठिकाणी जर बोध घेतला, त्या ठिकाणी जर आपण
ज्या पद्धतीने संतांनी अभ्यास केला त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर जे करतोय ना आपण आयुष्यभर त्याच्यातून सुख कधीच प्राप्त होत नाही, कधीच नाही. कारण आपण आपल्यासाठी करतोय ना, आपल्यांसाठी करतोय ना, म्हणून सुख प्राप्त होत नाही. आणि कसं असते माहितीये का, दिवसेंदिवस माणसाची ना अशा अपेक्षा वाढत जाते. ज्याला जो अपंग आहे तो ज्याला दोन्ही पाय व्यवस्थित आहेत ना त्याच्याकडे पाहतोय. अरे म्हणे मला जर दोन्ही पाय व्यवस्थित असते तर मीही याच्यासारखा चाललो असतो, याच्यासारखा पळालो असतो, है की नाही. पायी चालणारा सायकलवाल्याकडे पाहतोय, अरे आज माझ्याकडे जर सायकल असती ना तर पायी चालायची वेळ माझ्यावर आली नसती. सायकल चालवणारा मोटरसायकलवाल्याकडे पाहतोय, तो त्या ठिकाणी विचार करतोय की मला पायंडर मारायला लागतात, थकायला होतंय, दमायला होतंय, मोठा चढाव असला तर सायकल मला ढकलावी लागते. पण मोटरसायकलवाल्याचं मात्र मस्त, एक्सलेटर दिलं की चालला पुढे. आणि तो सायकलवाला चार चाकी गाडीकडे पाहतोय, काय म्हणे मजा आहे त्याची. नाही उन्हाचा टेन्शन की नाही पावसाचा टेन्शन, आहे की नाही. पण ज्या वेळेला ट्रॉफिक मध्ये 2 तास जातात ना त्यावेळेला तो मोटरसायकल आपला, त्यावेळेला तो 4 व्हीलर वाला वर पाहतोय विमानांकडे. माणसाची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. सुरुवातीला त्याला असं वाटतंय एकदा 4 भिंती तयार झाल्या ना, कसं तरी राहण्यापुरतं घर तयार झालं ना की मग मी सुखी. आयुष्यभर मनुष्य त्या घरासाठी करतोय, आयुष्यभर करतोय, शेवटी आयुष्य संपतंय पण आशा अपेक्षा संपत नाही, याचं घर काही पूर्ण होत नाही. आयुष्य संपतंय तरी त्याच्या आशा अपेक्षा वाढत असतात. अमुक मिळालं पाहिजे, तमुक मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, याची प्राप्ती झाली पाहिजे, त्याची प्राप्ती झाली पाहिजे, असंच. म्हणून संत म्हणतात की आपण आपल्या जीवनाचा आयुष्याचा पूर्ण अभ्यास करावा ना. सुख कशाने प्राप्त होतंय, तेच सुख मिळावं म्हणून वाल्या कोळी लुटमार करायचा. काय करायचा, वाट सरूंना धरून त्यांच्याकडे जे काही असेल ते काढून घ्यायचा, त्यांना मारायचा आणि मग त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. कसं असतंय माहितीये का, आपली कर्म आपल्याला दाखवण्यासाठी आहे की नाही दुसरं कोणाला तरी उभं करावं लागते. जसं बघा, एखाद्या लहान मुलाने आपलं काम ऐकावं म्हणून आई समोरच्या मुलाची स्तुती करते. तो त्यांचा मुलगा बघ, त्याच्या आईने काही जरी काम सांगितलं ना तरी तो पटकन त्या आईचं काम ऐकतोय. एकदा त्याच्या हातावर पैसे दिले आणि सांगितलं दुकानावर जा की लगेच तो दुकानावर जातोय आणि आईने सांगितलेल्या वस्तू बरोबर घेऊन येतोय. आणि मग त्याचं स्तवन करून झालं, त्याच्याविषयी बोलून झालं की मग आई आपल्या मुलाच्या विषयी बोलत असते, समोर जो मुलगा असतो त्याच्याविषयी बोलत असते, माझा मुलगा पण खूप शहाणा आहे, माझं पोर पण माझं बरोबर काम ऐकतंय. अर्थातच आपली कर्म दाखवण्यासाठी, आपले विचार काय आहेत, आपल्याकडे काय गुण आहेत हे दाखवण्यासाठी संतांना एखादा पुराणातला दृष्टांत, इतिहासातला दृष्टांत उभा करावा लागतो. मग तो वाल्या कोळी दाखवला, ते वाल्मिक. समर्थांनी त्याचं स्तवन या दासबोधामध्ये केलेलं आहे. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचेने हा त्रिलोक पावन झाला. हो, पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. अनुतापे आसन घातले आणि
वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. अगोदरची भूमिका काय होती त्याची? सुखासाठीच तो सगळं काय कार्य करत होता, पण सुख मिळालं का? नाही मिळालं. आणि माणसाची धडपड त्यासाठीच चालू आहे. सुख मिळावं म्हणूनच मनुष्य या सगळ्या काही गोष्टी करत असतो, पण अपूर्ण अभ्यास करतो ना, म्हणून शेवटपर्यंत गुंतत जातो. तसा त्या वाल्यकोळीने सुद्धा पूर्ण अभ्यास केला नव्हता. तो पूर्ण अभ्यास त्याला करण्यास सांगितलं नारद मुनींनी. ज्यावेळी नारद मुनींची भेट झाली त्यावेळेला त्यांना पकडल्याबरोबर नारद मुनींनी काय केलं? आपल्याकडे जो विणा होता तो त्याच्या गळ्यात टाकला. म्हणे, घे बाबा, कर भजन आता. त्यावेळेला तो म्हणाला, मला विणा नको आहे, तुझ्याकडे काय द्रव्य आहे ते पाहिजे. आता संतांकडे काय असणार आहे? संत संग झाल्याशिवाय, संतांची भेट झाल्याशिवाय, संतांचे चरण प्राप्त झाल्याशिवाय माणसाला पूर्ण काय पाहायचं ते कळत नाही. हो. आणि जोपर्यंत पूर्ण पाहत नाही ना, पूर्णत्वास जात नाही ना, तोपर्यंत पूर्णत्वाची ओळख होणार नाही. म्हणून त्याला सांगितलं, तू हे करतोय बरोबर आहे. कोणासाठी? म्हणे, माझ्या बायको पोरांसाठी. कहाणी सर्वांनाच माहितीये, गोष्ट सर्वांनाच माहितीये. पण ज्या वेळेला त्याला तो संग झाला, सत्संग झाला, त्यावेळेला त्याला कळलं की ह्या ज्या पाप मी काही करतोय, जी काही पाप कर्म करतोय, त्या पापाला कोणीही वाटेकरी नाही. नाही माझी पत्नी पापाला वाटेकरी, की नाही मुलं वाटेकरी. त्यांना माहितीये. त्यांनी सांगितलं, तुम्ही कुठून आणताय, कसं आणताय माहित नाहीये. तुम्ही आणणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जे आणताय ते आम्ही खातोय. आणून देणं तुमचं कर्तव्य आहे. कुठून आणताय आम्हाला काय माहिती आहे? मग त्याच्या पापाला, तुमच्या पापाला वाटेकरी आम्ही कसे काय असणार? संतांनी स्पष्ट मांडले. हो, आपल्या डोक्यावर जर ओझं असेल, आपल्याला जर जड झालं, ते ओझं जर आपल्याला जड झालं, तर आपला मुलगा घेईल, आपली मुलगी घेईल, डोक्यावरचं ओझं कमी करतील ती. पण पापाचं ओझं कोणीही घेऊ शकत नाही, कधीच नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. डाव्या डोळ्याने जर पाप कर्म केली तर त्यालाच फेडावी येणार आहेत. उजवा डोळा फेडू शकत नाही. एवढं व्यवस्थितरित्या काम असतंय ते. डाव्या हाताने जर पाप कर्म केली तर उजवा हात फेडणार नाही, ते डाव्या हातालाच फेडायचं येणार आहे. मग ज्या देहाने पाप कर्म केली, वाईट कर्म केली, तोच देह आणि त्याच देहाला फेडावी लागणार आहे. दुसरा देह फेडू शकत नाही. मग सुखासाठी आपण काय करावं? मग त्यावेळेला त्याला सांगितलं, उपराटे नाम घेता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडावर होते. बाबा रे, हे राम नाम घे. राम म्हणता येणार नाही. मरा 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 म्हणता म्हणता कधी राम झालं त्यालाही कळलं नाही. परिवर्तन घडलं. ज्या सुखासाठी वाटचाल करत होता, ज्या सुखासाठी धडपड करत होता, ते सुख प्राप्त झालं. तेच संतांना दाखवायचं आहे. त्याचीच जाणीव संतांना करून द्यायची, की आपण आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये आयुष्यभर कर्म करतोय सुख प्राप्त व्हावं म्हणून. पण जी कर्म करतोय, जे कार्य करतोय, त्याच्याने आपल्याला सुख प्राप्त होतंय का? आतापर्यंत अनेक गेले लोक, मरो जाती वडिले गेली ही प्रचिती. त्यांना ते सुख मिळालं का? त्या वाटचालीमध्ये ती कर्म करून, ते कार्य करून त्यांना ते सुख प्राप्त झालं का? मग त्यांना जर ते सुख प्राप्त झालं नाही तर तीच कर्म आपण करतोय, आपल्याला मिळेल का? अर्थातच आपण संसारात कर्म करू नयेत असं नाही, कर्म करावीत. कारण ती कर्म जर आपण केली नाहीत तर आपल्याला फळ मिळणारच नाही. संसारात आपण ती कर्म करावीत. प्रपंचामध्ये जी काही आहेत ते आपण कर्म करावीत. व्यापार, उद्योग, धंदा, व्यवसाय जो काही असेल तो करावा आपण. पण हे सर्व करत असताना देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन आणि परमार्थ महत्वाचं आहे. देवाचं स्मरण महत्वाचं आहे. ते देवाचं स्मरण ठेवून जर आपण सर्व कार्य करत असू ना,
तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? सुख प्राप्त होणार आहे. म्हणून जर संतांनी समाज प्रबोधन केलं, संतांनी समाज सेवा केली, त्याचाच जर आपण अभ्यास केला तर बघा, आपण आपल्यासाठी आयुष्यभर करतोय त्याच्यातून सुख मिळत नाही. उलट बघा ना, माणूस स्वतःसाठी करतोय, कुटुंबासाठी करतोय, संसारासाठी करतोय, जसं जशी तो कर्म करत जातो ना तसं तसं त्याच्या पदरात दुःखच प्राप्त होतंय. पुढे 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 जसे दिवस निघून जातात ना आयुष्याचे, म्हातारपणापर्यंत जर अभ्यास केला, विचार केला तर दुःखच प्राप्त होतंय. आणि दुःखी अवस्थेतच माणसाचा शेवट होतोय. मग सुखात शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी ते प्रयत्न आजपासून नव्हे, आतापासून केले पाहिजेत. जे संतांनी कार्य केलं ते संतांचं कार्य आपण केलं पाहिजे. केवळ अध्यात्म करणं, केवळ देवाचं कार्य करणं, भजन पूजन करणं त्याच्यातूनच सुख मिळेल असं नाही. आपण आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना, प्रपंचामध्ये कार्य करत असताना, उद्योग व्यापार व्यवसाय करत असताना कुठेतरी जर आपल्या पिंडामध्ये समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर समाज सेवा ही आपल्याकडून घडली पाहिजे. आणि मग ती समाज सेवा करत असताना जे सुख प्राप्त होतंय ना ते सुख अनिर्वाच्य असते. ते सुख अशा प्रकारचं असतंय की त्याला अनिर्वाच्य सुख म्हणतात. समर्थाने त्याचा उल्लेख दासबोधामध्ये केलाय. अनिर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले. बोलल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना. ते सुख, ते समाधान अनिर्वाच्य असते. अर्थातच देवाच्या कृपेने आपल्याला 3 वेळचं पोटभर व्यवस्थित रित्या जर खायला मिळतंय ना तर त्या वेळेला जर आपल्याकडे थोडीफार शिल्लक असेल आर्थिक तर त्याच्यातून थोडीफार समाजसेवा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. की ज्यांना एक वेळचं पण मिळत नाही त्यांच्यासाठी जर मला काही करता आलं तर ते करता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारची समाजसेवा जर आपल्याकडून घडली तर आपण खाऊन आपल्याला जेवढं समाधान प्राप्त होत नाही ना तेवढं दुसऱ्याचं पोट भरल्यानंतर ते समाधान आपल्याला प्राप्त होत आहे. आपण देऊन. हो, नक्कीच अनेक प्रकारचं आहे. कधीतरी असं हे सगळं काही कार्य करता करता एखाद्या वृद्धाश्रमला भेट द्या आणि त्या ठिकाणी बघा काय परिस्थिती आहे त्या वृद्धाश्रमामध्ये. अहो, त्यांना नेहमी खाय प्यायला मिळतंय हो तिथे, पण ज्या वेळेला आपण एखादा कार्यक्रम करण्यासाठी त्या ठिकाणी जातो ना त्यांना काहीतरी भेट वस्तू घेऊन किंवा काहीतरी मिष्टान्न घेऊन ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण जातो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो. आणि तो आनंद जर आपण अनुभवला ना तर तो आनंद आणि ते सुख आपल्याकडे आल्यानंतर ते अनिर्वाच्य असते. हो, नक्कीच. एखाद्या अनाथ आश्रमास या ठिकाणी जर आपण गेलो तर ती लहान लहान मुलं आणि त्यांच्या बरोबर जर एखादा छोटासा कार्यक्रम जर आपण केला, त्यांना जर ते आपण मिष्टान्न दिलं किंवा त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या गरजेच्या वस्तू जर आपण दिल्यात तर ते समाधान एक वेगळंच असते. हो, वेगळंच समाधान असते. आणि हेच शोधायचं आहे. आपण आपल्यासाठी आयुष्यभर करतोय, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत दुःखच जर प्राप्त होतंय तर सुखासाठी थोडीफार समाजसेवा घडली पाहिजे ना. हो, नक्कीच. आधी केले मग सांगितले. एक थोडीफार आपण काय मोठे श्रीमंत नाहीत पण जे काही देवाच्या कृपेने आपल्याला आर्थिक बळ प्राप्त होत आहे ना त्याच्यातून थोडीफार समाजसेवा घडावी हाच एक उद्देश असतो. आणि त्याच उद्देशाने थोडंफार का नाही होईना करत असतो आपण. आणि देव ते कार्य आपल्याकडून करून घेतो. त्याच्यातून आपल्याला ते समाधान प्राप्त होत आहे. अगदीच जे कोणी खूपच श्रीमंत आहेत, नको तिकडे मनुष्य नको तसा खर्च करतोय.
बघा ना, एखादा व्यसनाहारी मनुष्य जर असेल तर तो व्यसनासाठी कितीतरी हजारो रुपये खर्च करतोय. एखाद्याला एक वेगळ्या प्रकारचं जर काही नाद असेल तर तो त्याची ती हौस पूर्ण करण्यासाठी, त्याची ती मौज मजा करण्यासाठी तो कितीतरी खर्च करतोय. मग आपण एक विचार केला पाहिजे पिंडामध्ये की भगवंताने मला पूर्णपणे निर्व्यसनी ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारचा नाद नाही, छंद नाही, कुठल्याही प्रकारचा जे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन करतायत तोही छंद नाही. परमार्थ, संसार आणि आपला जो काही उद्योगधंदा आहे तो तेवढ्या पुरतच जर आहे तर आपण तेवढ्या वेळेला विचार केला पाहिजे की काहीतरी समाजसेवा आपल्याकडून घडली पाहिजे. हो, अगदीच आपल्याला जास्त, आपल्यापेक्षा जास्त पगार असलेली माणसं, आपल्यापेक्षा ज्यांच्या घरामध्ये कितीतरी पटीने जास्त पगार येतोय अशी माणसं आपल्याला विचारतात की तुम्हाला हे कसं शक्य होते. कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला आपण भेट दिली, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमाला आपण भेट दिली, कधीतरी एखाद्या शाळेला आपण भेट दिली, तर त्यावेळेला ते असे विचारत असतात, आपलेच मित्र. आणि ज्या वेळेला विचारतात ना त्यावेळेला एक भगवंताच्या कृपेने जाणीव निर्माण होते. मग त्यांना ते सांगितलं ना की ते पटतंय. तुम्ही नाना प्रकारच्या व्यसनामध्ये खर्च करताय, नाना प्रकारच्या मनोरंजनासाठी तुम्ही खर्च करताय, वेगवेगळ्या प्रकारचे नाद तुमचे ते पूर्ण करण्यासाठी, ते छंद पूर्ण करण्यासाठी तुम्ही खर्च करताय. तसं आम्हाला संतांच्या कृपेने काहीच नाही ना. मग जे देवाच्या कृपेने आम्हाला मिळतंय ना त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. आणि त्याच्यात समाधानी असून आम्हाला असं वाटतंय की आम्हाला जर देवाच्या कृपेने 3 वेळा खायला मिळतंय तर ज्यांना 1 वेळा पण मिळत नाही त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ही बुद्धी देणारा आम्हाला देव आहे, ते संत आहेत. हा पूर्ण आयुष्याचा अभ्यास जोपर्यंत मनुष्य करत नाही ना तोपर्यंत आयुष्याचं गणित त्याला कळणारच नाही. मग त्याला म्हणतात जन्माला आला आणि पाणी वाहून मेला, अशी परिस्थिती. ज्या पद्धतीने इतर गेलेले आहेत आतापर्यंत त्याच्या समोर कितीतरी त्याच पद्धतीने तो जात असतो, काहीही फरक नाही. म्हणून आपलेच मित्र काही वेळेला विचारतात, ते आता ज्या वेळेला युट्यूबला आपले प्रवचन ऐकत असतात, निरूपण ऐकत असतात, त्यावेळेला ते विचारतात तुम्हाला टाइम मिळतो कधी. मग त्यांना सांगायला लागतं की बाबा रे, माझा जो काही उद्योगधंदा आहे तो करून आलो, घरी आल्यानंतर जे काही असेल आपलं फ्रेश झालो, उपासना झाली, देवपूजा झाली की मी तुमच्यासारखा नाक्यावर वेळ घालवत नाही. आणि तेवढा वेळ नाही. टाइम पास करण्यासाठी कोणी जुगार खेळतोय, कोणीतरी नाक्यावर बसतोय, कोणीतरी 4 चौघात जाऊन अख्ख्या गावाच्या खलबत्या काढतोय. टाइम पास होईल ना, टाइम पास होत नाही ना एवढा टाइमच आम्हाला ठेवलेला नाही. पास होत नाही एवढा टाइमच ठेवलेला नाही. जो टाइम आहे, जी वेळ आहे, ती वेळ कशी सार्थकी लावायची हे देवाच्या कृपेने आम्हाला कळालेलं आहे, हे संतांच्या कृपेने आम्हाला कळालेलं आहे. आणि ती वेळ आम्ही कुठे वापरतोय? अध्यात्मासाठी वापरतोय, परमार्थासाठी वापरतोय. तुम्ही एखाद्या नाक्यावर बसून अख्ख्या गावाचा सर्वे करून 2 तास सहज घालवताय की नाही? एखादा व्यसन करताना 1-2 तास तुम्ही सहज घालवताय की नाही? आम्हाला तो छंदच नाही ना, आम्हाला ती आवडच नाही ना. मग आमची आवड कुठे? देवाचा परमार्थ करणं, भक्ती करणं, समाज प्रबोधन करणं, आणि जेणेकरून देवाच्या कृपेने ज्ञान जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त झालेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणं हा छंद आहे. जे आपणास ठावे ते इतरांचं शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि हा निवाडा आम्हाला देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने कळलेला आहे. हे पूर्ण ज्याने अभ्यास केला ना, हे पूर्ण ज्याने बघितलं ना त्याचा उद्धार झाला समजा. असो, हे कार्य आपल्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत घडावं अशी नम्र प्रार्थना, नम्र निवेदन आपण समर्थांच्या कडे करूया. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ती प्रार्थना करूया. आणि आजच्या या भाग क्रमांक 103 या ठिकाणी ही सेवा समर्थ चरणी अर्पण करून आणि या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.